वाईट आहे. 4-5 मुंगी एकत्र आल्या पाळ्यादीमधून आणि एक मुंगी म्हणली होय ग मला दिल्लीला जायचंय. कुठं? दिल्लीला. आता दिल्लीला जाऊ शकते का मुंगी? दुसऱ्या मुंगी त्याच्या काना खाली टाकले, म्हणले आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, या क्या मंडपाला येडा घालायला तिला 1 दिवस लागते. आणि मुंगी कुठे दिल्लीला जाऊ शकते का? जाऊ शकते. आता इथून प्रतापराव दिल्लीला चालले. गपचूप जाऊन त्यांच्या खिशात जाऊन बसली. नॉन स्टॉप तिने दिल्ली गाठली. आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, फास्टॅग नाही. आणि तिथं जाऊन त्या मुंगीनं पाळदीमधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. हे बघ म्हणले आता इथं मी दिल्लीला आले, म्हणले आता 5 मिनिटात मोदी साहेबांची एंट्री होणार आहे, तुला व्हिडिओ कॉलवर दाखवते. मग पाळदीमधली मुंगी म्हणली दिल्लीमधल्या मुंगीला होय ग तू दिल्लीला कस काय गेली? मग दिल्लीमधली मुंगी म्हणली, आता चित्त देऊन कीर्तन आहे का बरं, लिंग बसले आता. मग दिल्लीमधली मुंगी म्हणली मी पहिले लहान झाले आणि हात मोठ्याचा झाला. का? तुम्ही लहान व्हा आणि माझा ज्ञानोबा आहे तू कैलाजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. उग म्हणत नाही गायन कोकिळा पवारच आहेत. आणि दुसरे आपले मयूर महाराज त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि या वारकरी संप्रदायाचे पकवाजामध्ये बादशाह सुरतचा वाघ ज्यांना मानलं जातं ते यजनेश महाराज सुरतकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बिबट्या पण नाही, वाघ म्हणतो आपण सद. आपल्या वाघ येऊ द्या बरं, आपण ग म्हणतच नाही. वा 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 वा. आपल्या कीर्तनात वाघच बसलेले. आणि त्यांना मार्गदर्शन देणारे कार्यक्रमाचे ज्यांनी माझी तारीख घेतली ते आपले गजाननजी महाराज वरसाडेकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि गुरुजींकडे पाहिलं ना असं मला वाटतं वृंदावनाला जाऊन आले ते, आहे का नाही? आणि गुरुजींकडे पाहिल्यावर मला एकदा गुरुवारांची आठवण येते, ते म्हणजे वृंदावनाचे प्रेमानंदजी महाराज. काय त्यांचं जीवन आहे. त्यांच्या दोन्ही किन्या फेल आहेत. हजारो भक्त किन्या घेतात. गुरुजी किन्या घ्या पण नाही. काही एका किन्नीचं नाव राधा आहे आणि दुसऱ्या किन्नीचं नाव कृष्ण आहे. एवढी ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. आणि मुंगीचं उदाहरण सर्वांना सांगतो. इथं भावी भक्त आलेले आहेत. श्री माननीय जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा तुम्ही हात धरा, गुलाबराव पाटील तुम्हाला डायरेक्ट मोठ्या पदवीवर नेतील. अहो त्यांचं जीवनच मला आवडत का? अरे गोरगरिबांचे मायबाप आपले गुलाबराव पाटील आहे. अनाथाचे माय म्हणजे आपले गुलाबराव पाटील. गरिबांना हॉस्पिटलमध्ये पैसे, कोणाच्या डोळ्याचं ऑपरेशन असू द्या, हाताचं असू द्या, पायाचं असू द्या, हे सर्व गुलाबराव पाटील करतात. आणि त्यांच्या वतीने तसेच त्यांचा हात धरून त्यांचे मोठे चिरंजीव आपले प्रतापराव पाटील, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. वाजवा टाळी. तुम्हाला का टोल ना काय का? आता गुलाबराव पाटील मतदारसंघामध्ये आता सोपं नाही ना. आता विठायला आज ज्याने माझी कीर्तनाची तारीख घेतली गजाननजी महाराज वरसाडेकर, मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि बाहेरगावून आले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मुरगजारे, टाळकरी, माळकरी, माझ्या आई बहिणी, बहारदार, चोपदार, बेवडे बिवडे
मंत्री मोदी आहेत का? वा वा वा, मंत्री मोदी पण आहेत, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. गुलाबराव पाटील आलेत ना? कुठे आहेत? अहो त्यांना पुढं बोलवा ना. येत नाहीत का? लहानपण देगा देवा. वा वा, ते दिसत नाही हो इथून. येतील ना पुढं पुन्हा? वा वा वा, त्यांच्यासाठी पण एकदा भाविकांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना सांगतो, भाविक भक्त जे कीर्तन आले, जाऊरकरचं कीर्तन ऐकण्यासाठी, वारकरी संप्रदाय आणि भाविक भक्तांना आपलं अर्ध आयुष्य त्यांच्या वाढदिवसाने तसलं गिफ्ट तसलं द्यायचं नाही. गिफ्ट द्यायचंच नाही. गिफ्ट देऊन ते काय करणार आहेत? आपलं अर्ध आयुष्य, माझा अर्ध आयुष्य आपल्या गुलाबराव पाटलाला अर्पण. असे जर गुलाबराव पाटील या महाराष्ट्रात जन्मले तर काय दुसऱ्याची गरज आहे? गोरगरिबांचे मायबाप, वारकऱ्यावर कोणी दम टाकीत आहे? असे गजानन महाराज असले तर, गजानन महाराज असले तर आम्ही थोडं वाचू नये त्यांच्या शिवे खाली. विठायला विठायला एवढा मोठा देवभाव सोहळा केला. मला तर असं वाटतंय नाशिकचा कुंभमेळा 2027 मध्ये, पण 2026 मध्ये पाळदी या गावातला कुंभमेळा आता सध्या 2026 मध्ये चालू आहे. आणि आज एवढा मोठा देवभाव सोहळा केलाय. ते मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे भाऊ? तू उठ बरं, उठ उठ, घाबरू नको, आपलंच गाव आहे. आता मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? तू बस खाली, तू उठ रे, तो छत्रपती, तू बस खाले, तो पाठीमागचा. चड्डी घातली का? जग बदललं. पहिलं चांगली माणसं धोतर घालायची, धोतर गेला पायजामा, पायजामा गेला जीन्स झाली, जीन्स गेली आणि बडमोड आला, बडमोड गेला हाफ चड्डी आली, आणि हळूहळू माणसं मोकळी झाली. आता काय, उद्यापासून तू पॅन्ट घालून या, तसं शोभत नाही ते चड्डी. ए 2026 मध्ये इथवर आलंय. 2026 मध्ये इथवर आलंय आणि 2027 मध्ये इथवर येणार. मला महात्मा मग मी जित विठायला विठायला मंदिरात जाण्यासाठी भाग्य पाहिजे आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे आणि दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. थाप भाग्यवंत करी भजन पूजन, 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 भाग्यवंत करी भजन पूजन. त्या जोडा बाहेर गुणांचा, जोडा बाहेर गुणांचा, त्या जोडा बाहेर गुणांचा, भाग्यवंत करी भजन पूजन. एकदा जमला का महाराज? आणि आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विश्वास आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे भक्ताचा आणि देवाचा अभंगाद्वारे व्यथार्थ वर्णन करतात. विठाल विठाल मग आता इथं प्रश्न पडतो, महाराज भक्त कोणते? अहो भक्त तर भरपूर आहेत, पण त्याच्यामधले भक्त तुम्ही नामदेव महाराजांच्या जीवनातलं उदाहरण घ्या. जेव्हा नामदेवरायचे वडील धामोसाठी घरी नव्हते तेव्हा मात्र नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं, नामदेवा तू देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. काय सांगितलं पोरो? अय चड्डी, काय सांगितलं? काय सांगितलं?
मला काय येतंय बस काय. ए नामदेव महाराजच्या आईने सांगितलं देवाला निवेद्य खाऊ घालून ये. मग तसं नामदेव महाराज निघाले आणि देवाच्या पुढे निवेद्य ठेवलं. देव का खायला तयार नाही. मग नामदेव महाराजांना वाटलं रोज माझे वडील येतात धामोशेटी तेव्हा मात्र देव खातो, पण आज मी आला तेव्हा खात नाही. प्रॉब्लेम काय? तेव्हा मात्र नामदेव महाराज त्या देवाला शपथ घातले, देवा अरे तू जर माझ्या हातचा निवेदन नाही खाला ना, मी तुझ्याच पायावरती माझा प्राण अर्पण करीन. दगडाची मूर्ती खाऊ शकत नाही, पण माझ्या नामदेव महाराजांच्या हातून खाली का चमत्कार आहे. थाप पाषाणाची मूर्ती तर गाबाते, पाषाणाची मूर्ती थर थर गाबाते, पाषाणाची मूर्ती थर थर कापते, पाषाणाची मूर्ती थर थर पाषाणाची मूर्ती तर गाबाते, पाषाणाची मूर्ती थर थर गाबाते, पाषाणाची मूर्ती थर थर हे देवती मागती नाम्या सवे, देवती मागती नाम्या सवे, जेवती मागती नाम्या सवे, जेवती मागती नाम्या सवे, पाषाणाची मूर्ती तर गाबाते, पाषाणाची मूर्ती थर थर गाबाते, पाषाणाची मूर्ती तर गाबाते, पाषाणाची मूर्ती थर थर गाबाते, पाषाणाची मूर्ती थर थर कापती, पाषाणाची मूर्ती थर थर कापती, पाषाणाची मूर्ती थर थर कापती, पाषाणाची मूर्ती थर थर कापती. पाषाणाची मूर्ती थरथरा कापती, जेवती मागती नाम्या सवय. पण या कार्यक्रमामध्ये माझी एक चूक झाली, नाव विसरले एकाचं. ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माय सिस्टम टॉप 10 ची माय सिस्टम आपले नंदू बाबा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. नंदू आणि सबके बंदूक नाही महाराज बंधू, एकदा नंदू भाऊसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणजे नंदू भाऊची आणि जावरकर महाराजांची पहिलीच भेट आहे बरं, त्याच्यामुळे त्यात जास्त परिचय नाही. विठाल विठाल श्री आदरणीय गुरुवर्य श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर, त्यांचे लाडके माय सिस्टमवाले म्हणजे आपले नंदू दादा. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. म्हणजे नंदू भाऊंचा कधी ते धुळेची माय सिस्टम आहे, साजोरी बरोबर आहे ना, साजोरी सांजोरी टिंब सांजोरी धुळ्याची माय सिस्टम आहे. धुळ्याहून ते नंदूदादा इथं आलेले आहेत, त्यांचा पण आभार माना. त्यांची 7 दिवस 8 दिवस माय सिस्टम त्यांची, नाद करायचं नाही. आणि नाव ती माझीच माय सिस्टम आहे, कारण काही नावच माऊली, माझं पण नाव माऊलीच आहे. विठाल विठाल आणि मी नंदू भाऊचा खूप खूप आभार मानतो. नंदू बाबा टोपी घातली नाही का हो? विठाल विठाल. आणि पंढरपुरामध्ये सर्व वारकरी काही साधक नामदेव महाराजांकडे आले. नामदेव महाराजांना प्रश्न विचारला, नामदेवराय अहो नामदेवराय जगाचा बाप तुमच्या हातानं दूध पितो, खरं आहे? अहो नामदेवराय जगाचा बाप तुमच्या हातातून भोजन ग्रहण करतो, खरं आहे? मग नामदेवराय तुमके नेमकं करण्याचं नेमकं केलं तरी काय? मग नामदेवराय अतिशय सुंदर वर्णन करतात. थोडंफार ऐकू दे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा
कृपा केली तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली देवा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले देवा या विठ्ठले कृपा केली देवा या विठ्ठले कृपा केली देवा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अतिशय सुंदर वर्णन करतात, एवढी ताकद आहे. मग म्हणून महाराज म्हणतात थांब कोण केताय भगवान खाते नहीं नामदेवराय की तरातून खिलाते नहीं कौन कहताए भगवान आते नहीं द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं कौन कहताए भगवान सोते नहीं माँ यशोदा की तरह हम सुनाते नहीं गुण कहताए भगवान रोते नहीं राधा रानी की तरह हम प्रेम कराते नहीं एक बार तो राधा बन कर देखो मेरे कंवरिया खबर तो प्रेम कर देखो मेरे सावरिया राधा है रो है हो खबर खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. काय प्रेम आहे? ए नामदेव महाराजांची परीक्षा घेण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा कुत्र्याच्या रूपात आले नामदेव महाराजांची परीक्षा घेण्यासाठी. मग नामदेवराय पण लई चॅप्टर रे देवा तू माझी परीक्षा घेतो मी पण लई चॅप्टर आहे का. अहो त्या भाकरीला तूप लावून त्या नामदेव कुत्र्याच्या मागे लागली. एवढी ताकद माझ्या नामदेव महाराजांची. अहो खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणि तेवढंच नाही मग काय नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचले. मग किती सुंदर सुंदर टाळकरी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं असं. अहो इथं नाचलं पाहिजे. हे आपले पोरं इथं नाही नाचत. कुठं बजाव डिशी गडुरांचं पाणी कशाला डवळीला नागाच्या पिल्ल्याला तू कसं मुतलं चड्डीत मग आता आणि बाई वाड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात. सोनू तुझ्या माझ्या भरोसा नाही का. बापातच नाही सोनूचं कसं राहील. अहो इथं नाचलं पाहिजे आणि इथं देव नाचतो विठाला विराला.
दुसऱ्याच्या घराला तुम्ही कितीही रंग द्या, ती एक दिवस ते आपल्या हातातून जाणारच आहे. मग हे घर कसं आहे? किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक साडी आहे. एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. बहुत जब तुझको आवाज देगी, बहुत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, बाहर निकलना पड़ेगा. लोक म्हणतील काय एकमेकाच्या अंगावर धडतात बॉय. विरहारा विरहारा मला थोडं सांभाळून घ्या. थोडा आवाज बसले थोडं रोज 2 करतो. आता सकाळपासून एक लांबचा प्रवास नागपूरहून आलोय. नागपूरच्या तिकडे दुसऱ्या मध्य प्रदेशमध्ये पोटासाठी करावं लागतं. मग लोक म्हणतील तुमचं पोट तरी केवढं आहे वा. काल गजानन महाराजांनी एक डॉयला खाल्ला. एक सकाळी माझ्या आपलं कार्यकर्त्याने दाखवलं. म्हणले महाराज वयानं लहान आहेत. महाराजांचं वय कमी आहे. छोटे महाराज आहेत. 11 वर्षाचे आहेत. पण त्यांचं पोट मोठं आहे. आणि ते तुम्हाला पोट मोठी कधी दिसेल? पॉकेट देताना. आवडलं वाक्य एकदा गजानन महाराजांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. विरहाल विरहाल विठ्ठल विठ्ठल थोडं आईवर प्रेम करायला शिका. आई जर हातातून गेली ना या जगात आई वडिलांची सेवा करा. या जगात आई वडील गेल्यावर आपल्याला कशी किंमत नाही. पाहुणे रावळे फक्त मित्र कुत्रे फक्त संग हिणत असतात. जोपर्यंत तुमचे आई बाप आहेत ना तोपर्यंत सर्व आहे. नाहीतर सब पैसे के बाई आणि दिल का साथी कोई नाही. या जगात कुणीच कोणाचं नाही. कुणीच. विठाल विठाल आणि मग तेवढंच नाही. मग संताचा आणि देवाचा अतूट प्रेम आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज संत कोणते? संत तर भरपूर आहेत. पण त्याच्यामधले संत तुम्ही तुकोबाराचं उदाहरण घ्या. जेव्हा तुकोबारा आषाढी वारीला पंढरपुरामध्ये जायचे, गेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान. मग चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आणि पुंडलिकाचं दर्शन घ्यायचे. मग माझ्या भगवंताकडे यायचे.
आणि पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा दर्शन करायचे आणि पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा दर्शन करायचे. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि बस गोपाळपूरचा काला. मग मात्र तुकोबारायांचे अश्रू भरून यायचे. तुकोबाराय म्हणायचे, झाले दर्शन तुझ्या आता, येतो माघारी पंढरीनाथा. बस देवा, आणि निघालो. वाचून जाऊन आलं तर पुढच्या वारीला येऊ बरं का देवा, येतो बरं का देवा, येतो बरं का देवा. पाऊल टाकतात गावाकडे आणि बघतात देवाकडे, आणि पुन्हा अजून दुसरा पाऊल टाकतात गावाकडे आणि बघतात देवाकडे. आणि देव म्हणतात तुकोबाराय, अहो पाऊल टाकता गावाकडे आणि बघता माझ्याकडे, उद्देश काय? हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम जन्म कन्या सासूर अशी जाय मागे परतुनी पाय. कन्या सासूर अशी जाय आणि मागे परतुनी म्हणजे काय? कन्या जे मायर सोडते, पिता दिवार पे सर पटक 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 के रडताय. येरी आणणार नाही त्याचं कारण आहे, ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते, निस्वार्थ. मग तुम्ही म्हणाल महाराज अहो मुलगा का करू शकत नाही प्रेम? अहो मुलाला विचारा. काही नाही महाराज, अहो 10-50 वर्ष ताप आहे, मग एकदा म्हातारं उलटलं बस 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 आखी तिजोरी आपली. पण मुलगी तसे नाही महाराज. अहो जिस घर को मैं 25 साल मेरा 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 कर रही हूँ ना, और मेरे को पता है
हे सब छोड़ के जाना पडेगा तब भी प्रेम करते. ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते. मग तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो. भजन करा विठाल विठाल एक टाळी वाजव. टाळी टाळी हात वर. हा विठ्ठल टाळ टाळ. हा वा वा वा. एक टाळी. एक 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 टाळी वाजवा. एक विठ्ठल धत्ता ग दिन ताक धत्ता द दिन शिडाऊन शिडाऊन. चोपदार वा. हा एक काढ. हा हा इंस्टाग्रामवर काय दिले हेच पोरग आहे का ते? हेच आहे का? कोणत्या संस्थेत आहे? मंगल महाराजांचं आहे का? वा वा एकदा जोरदार टाय वाज लईच नाच आहे तर वा. माझ्या भोवती नवीनच लपड आला.
डोबर गाणं सफरचंदावणीच गाले त्याचे असं. तसं पाहिजे माणूस, नाही तर आम्हाला कोणी झपकी होत आहे. माणूस कसा पाहिजे, विनेकरी बाबासारखं ढेरेन बिरे. एका गावात मग तर मला कोण मानित आहे ना, दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी. एका गावात माझं 9ला कीर्तन होतं आणि मी 8लाच पोहोचलो. हे तारे घेणार तेच माझ्या अंगावर धावलो. हे पोरा काय मध्ये मध्ये करतोय, महाराज येणार आहे. मी म्हणलं मीच महाराज आहे. मला वाटलं ड्रायव्हर काय एवढा छोटा असतो काय आता. आम्ही परवा कोल्हापूरला गेलो. मी तसलं पोरग मी जिंदगीतच पाहिलं नाही. सफरचंदावणीच गाल, हातीवणीच हात पाय. ते माझ्या पुढं असं करायचं. म्हणून आता मी काय केलं याला. ते माझ्या पैसे आलं, महाराज माझी एक इच्छा आहे. मला विचार ना, तुमच्या खांद्यावर बसू का. मी म्हणलं मोडलंय बाबा, बस बाजूला. आणि ते बसलं बाजूला आणि त्यानं टी व्हीला लावलं कार्टून. मी मला बघून द्या ना, मला डिझेल संपत आहे. आता माणसाच्या भोवती लई टेन्शन झाले. गाडी घ्यावं तर डिझेल नाही, घरी बसावं तर गॅस नाही, ॲडमिशन करावं तर खिशात पैसे नाही, पेपरला बसलं तर पेपर फुटायला लागले. आता काय. मी म्हणा बघून दे ना, मला टी व्ही बघायची. तो म्हणा दुसऱ्याच्या घरी येऊन भिकारवर रिमोट मागतो. मी म्हणलं बघायचं तर बघ, पण तोंड गप कर. काही त्याच्या मनात आलं, फेकलं माझ्या तोंडा रिमोट आणि गेलं खेळायला. आणि बटन दाबून दाबून बटन तोडून टाकलं, पण चॅनलच बदलं ना. मग कीर्तन सुरू झालं, माझ्यापाशी आलं, महाराज जी हारी. मी म्हणलं जी हारी. मी म्हणलं चॅनल कसं का बदलं ना. तो म्हणला रिमोटमधली शेलच काढून नेली होती. आता नाही तुला असा झपकावाला पाहिजे, असा रिबीट. आपला विषय चालू होता मुलीच्या दृष्टांत. निस्वार्थ प्रेम करते, निस्वार्थ निस्वार्थ किती प्रेम. अरे छोटाचा दृष्टांत सांगतो. भजन करा विठाल विठाल, कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग. नाही बेटी, आणि ते सकाळपासून चहा घेतले नाहीत, आणि ते कॉफी घेतले नाहीत, आणि ते नाश्ता केले नाहीत, आणि ते कोणाशी बोलत नाहीत, ते तिथेच बसून आहेत. आणि तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे आणि मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. आणि संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. अरे बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. आणि संध्याकाळची 11 वाजू देते आणि आपल्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोली जाते आणि बापावरच्या तोंडावरचं पांगण करते. बाप डोळे गुडून बतो तर काय. मुलगे काढलीस बेटी, काढलीस. बाबा अहो तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा 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 हातपाय चेपून देऊ का बाबा. बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा. बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा. बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा. बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. आणि बाप रडतच उठून बसलाय आणि मुलीला कवटाळा आणि मुलीनं विचारलं की का रडता बाबा. का रडता बेटी. जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. आणि तू कधी कधी येतेस
माझ्या तोंडावरून हात फिरवतीस, मला असं वाटतं की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाहीये, ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी, अरे बापाचं वय 50 असू द्या आणि मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो आणि एवढं दुःख बापाला आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस आणि कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का, दादा येतो बर का दादा. अरे तू या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलंस ना दादा अख्खा परिवार जगेल, आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वऱ्यावर पडेल. अरे तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. अरे जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते बाबा बाबा येतो बर का, बाबा येतो बर का, येतो. बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन ढसा ढसा लढतो. तो बाप आहे का लढत नाही बाप. ज्या बापानं तर हाताचा पाळणा केला, ज्या बापानं बोलतो चालवायला शिकवलं, आणि ज्या बापानं नानाचं मोठं केलं, आणि तीच मुलग्या सासरला नांदायला जात असते, का लढत नाही बाप. अहो या जगाला आईचं प्रेम दिसतं, पण बापाचं प्रेम हे पोटातून आहे. अरे मुलगा जर हॉस्पिटलमध्ये आजारी पडला तर थंड कापडाने सर्व अंग पुसून घेणारी ती फक्त आई आहे. पण त्याच हॉस्पिटलमध्ये पैशासाठी जिन्यातून येरजाऱ्या मारणारा तो आपल्याला बापच दिसला नाही हो. अरे बाप विडा असू द्या, बाप पांगणा असू द्या, बाप नंगडा असू द्या, पण बाप त्या घराचा खांब आहे. अरे जोपर्यंत तुमचा खाटावरती निजलेला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमच्या घराकर कोणी वाईट नजर करून पाहणार नाही. एवढी ताकद त्या झोपणाऱ्या बापामध्ये. अरे निस्वार्थ प्रेम करतेस, निस्वार्थ. अरे पहाडासारखे संकट झेलतो, त्याचं नाव बाप आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप करी सोडी लेकराची ओढी, बाप करी सोडी लेकराची ओढी, बाप करी सोडी लेकराची ओढी, बाप करी लेकराची ओढी. आपुली कुरबंदी, हे आपुली कुरबंदी, आपुली कुरबंदी, वाळवाडी, आपुली कुरबंदी, वाळवाडी. हे गायकी केला मीराची धनी, हे गायकी केला मीराची धनी, हे गायकी केला मीराची धनी, हे गायकी केला मीराची धनी. अरे अख्ख्या घराची काळजी बाप घेत असतो, पण त्या घरात बापाची काळजी घेणारी ती फक्त मुलगी आहे. आणि जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते,
आणि मागे परतून पाहते आणि दुसरं पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून सूर्याशी जाये जाये कन्यासा सूर्याशी जाये जाये कन्यासा सूर्याशी जाये कन्यासा सूर्याशी जाये जाये कन्यासा सूर्याशी जाये कन्यासा सूर्याशी कन्यासा सूर्याशी जाये कन्यासा सूर्याशी कन्यासा सूर्याशी जाये कन्यासा सूर्याशी जाये कन्यासा सूर्याशी जाये कन्यासा सूर्याशी जाये जाये कन्यासा सूर्याशी जाये आ कन्यासा सूर्याशी जाये आ कन्यासा सूर्याशी जाये मागे कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कन्याचा सूर्याची जाये मागे मागे परत उनी पाय. आणि देव तुकोबर आहे. देवाला म्हणतात, ए देवा, अहो जशी ती मुलगी माहेर सोडून सासरला नांदायला जात असताना त्या मुलीची अवस्था होती ना देवा, तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. मग तुकोबर आहे म्हणतात, देवा आता येतो बरं का देवा, आता 10:30 वाजले, आता 40 मिनटं झाले 10 वाजून, आता येतो बरं का देवा, येतो बरं का देवा, येतो बरं का. तुकोबर आहे म्हणतात, देव म्हणतात आपली भेट नाही देवा शक्य नाही. मग तुकोबर आहे 2 वेळ तरी महिन्यातून नाही देवा शक्य नाही, थकलो आता, कधी वरी जाईल सांगता येत नाही. मग तुकोबर असं करा, वर्षातून 2 वेळा तरी माझ्या भेटीसाठी या, ते म्हणजे कधी आषाढी कार्तिकी विसरू नका मला, आषाढी कार्तिकी विसरू नका
आषाढी कार्तिकी विसरू नका मग आषाढी कार्तिकी विसरू नका मग विसरू नका मग सांगत गुज पांडुरंगा आषाढी कार्तिकी विसरू नका मद सांग तशी गुज पांडुरंग. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना त्रास देऊ नका. तुमच्या पायी पडू विनंती. ए तू पाया पडतो का रे? तू पण चड्डीच घातली का? हा तोच आहे का? तू तिकडचा उडतो माळावाला. हा माळ घातली तर उडतो. तू आई वडिलांच्या पाया पडतो का? तुझी आई आली का इथं? कुठे? जोरात बोल. दुसरा वडील. तू कायला आला मग? आत्याचं गाव आहे का? वा वा बस खाली. तू उड रे. तो नाही तो नाही तो त्याच्या पाठीमागचा. पाया पडतो का? ओय पाया पडतो का आई वडिलांच्या? हो ना. वा वा वा. अहो पहिला आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. मी लोकांना सांगलं पाहिजे. आता मी लोकांना सांगतो. पहिलं मी माझ्या वडिलांना घेऊन सोबत फिरतो. आई वडिलांची सेवा करतो. लोक काही येडी नाहीत बदलायला. असंच आमच्या गावात प्रवचन चालू. महाराज हुशार जास्त प्रमाण असायचं. माय बाप केवळ कशी त्याने नाही तीर्थाशी मातृदेव भव पितृदेव भव. आणि निम्या कीर्तनातून एक म्हातारा उठलं. गड्याने चप्पलच काढली विमान टायर कोल्हापुरी आणि महाराजांपाशी आलं आणि महाराजांच्या डोक्यात. महाराजाला तर झापकच आली बा. मग गावकरी म्हणले म्हातारं महाराजाला झपकी होतंय म्हणजे म्हातारं कडकच दिसतंय. 4-5 पोणे म्हणले धरा धरा. महाराज म्हणले धरू नका का? हा माझा बाप आहे. मग बाबा तुम्ही महाराजाला का झपकेवलं? हे प्रवचनात तुम्हाला सांगता आई बापाची सेवा कारण मलाच घरी खायला तुकड देत नाही म्हणून ह्याला झपकेवलाय. असा पहिला आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. गाई राखा. नांदेडला येऊन पहा तिकडं गाई आहेत. आणि इथं गोप्रेमी म्हणजे गाईची सेवा करणारे गोशाळा असणारे आपले गजाननजी महाराज त्यांच्याकडं गोशाळा आहे. गोप्रेमी त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. अहो त्यांच्या हजारो लाखी योगदान करत जा थोडं. प्रतापराव करतात गुलाबरावजी करतात योगदान. गाई चारा बिरा देत जा. आहे का नाही? योगदान पैसे देत जा देणगी. मग तसेच मोठं गोशाळा होईल. आहे का नाही? विठाल विठाल प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे आई वडील देवता आहेत. मग या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतं कोण? स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. अहो आल्या रात्री या उठणार कोण? बोलत चला आई. मग जेवायला वाढणार कोण? आई. पप्प्या जेवायला बसला. 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं? तो पप्प्या होता चॅप्टर उठून जाईल ना एवढा भरपाप कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला कुणी केली भाजी? आणि पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला. म्हणजे मी नाही केली. हा मग कोणी केली? हा तुझ्या बायकोने केली. हा मग पप्प्याला बायको म्हणली की पप्प्या पेटूनच सुटला. हा आणि आता 80% पुरुषांची इज्जत राहिली नाही का? इकडं तुमच्याकडं बरं आहे जळगाव पाचोरा हा पाळदी. इकडं तुमच्याकडं बरं आहे. आता 80% महिला मंडळ नाव घेऊन हाका मारतात. एवढी गाड्यांची किंमत कमी झाली. आता ही मंडळी त्या मंडळाला काय म्हणते? ए श्याम ए श्याम खिशात नाही दान. काय नाव आहे?
श्याम आणि पुरुष म्हणणे तुम्हाला सांगतो, पण जळगाव जिल्ह्यातली माणसं आहेत वजनात गरजेचं, वजनात कडक कपडे घालून टोपी बिपी कडक घालायची वजनात, आणि बायकोला म्हणायचं ए जेवायला वाढणारच, तसं बाईवणी हाका मारायचं नाही. ए स्मिता मला जेवायला वाढतीस का ग, तसं म्हणायचं नाही. ए जेवायला वाढणारच, एक दोन आसकाच किचकट. ती म्हणे नसती वाढीत. मग आता काही विचार करायचा नाही, बाया मागं सरकवायच्या, जे होईल ते होईल. दारा जायचं चपलीपाशी आणि चप्पल घालून धाब्यावर जेवून यायचं. अहो किती मोठा माणूस असू द्या, त्याला बायको पुढं गब्बत बसावं लागतं. बाहेर साहेब आले, सरका सरका, हो सरका ना, साहेब आले. आणि साहेब घरी आलो, वजन आहे. मग तसं पप्प्या म्हणला बायकोने केली होय, मग चालायचंच. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतो. आपलीच गाडी ना आपलीच माडी, हे मारतात काय बंबूच घेऊन फिरायला लागले ते. हा म्हणजे त्यांना आवाज करते ते, आणि त्यांना बंबूच पाहिजे असा, तेल लावला पाहिजे असा. नवीन हाय चालत असते. ए विठाल विठाल आणि पप्प्याची बायको मात्र जाडी जाडी, आणि आई मात्र हटकुळी. तर का आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, कोई ना माने औरत को बेमान, आणि साधू संत को कोई ना माने हिजडो को बैमान, आणि आई रे बैमान दुनिया रे. ह्या जगातवामध्ये म्हणतो मग आई वडिलांची सेवा करा. तू कितवीला आहे रे? ते टोपीवाला 5वीला आहे का? आणि तो ते चड्डीवाला कुठे आहे? तू कितवीला आहे? बोट दाखवतो का? आता मिडल फिंगर दाखव. आता जातो कितवीला? जून मध्ये. मग 7वीला म्हण ना. मग एक वर्ग एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले 5 मधून 5 गेले, किती राहिले? तो मला नाहीत म्हणला, अजून सोपं करून सांगा. मग गुरुजीने सांगितलं तुझ्या डब्यात किती चपात दिले? तो पोरे म्हणला 2. मग 2तल्या 2 खाल्या खाली का राहिलं? तो म्हणला भात. अरे येडा शून्य म्हणणं भात कुठं असतं काय? एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले कोणाचा आहे? तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म तर गुरुवारी झाला. म्हणला तुमचा केव्हा झाला? सरांनी सांगितलं भाऊ माझा जन्म तर रविवारी झाला. म्हणले खोटं बोलताय. म्हणले रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का? म्हणजे रविवारी तर सुट्टी असती. सर म्हणले चूप बस, लई बोलू नको नाहीतर कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर, ते म्हणला घरी. म्हणला मी पाटलाचा मुलगा आहे. म्हणला पाटलाच येते का? जमलं मग आता. हे पाटीलच आहेत का? मराठा जिंदाबाद. हा वा 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 जमलं. नाही तुम्ही हसून घ्या, मी थोडी चहा पिऊन येतो. थोडं
सर म्हणले चूप बसलाही बोलू नको नाहीतर कमरेचा बेल्टच काढू मारेल. तो म्हणला सर पाटलाचा मुलगा आहे. ते म्हणलं नाटक सर घरी म्हणला शाळेत काय नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारूच शकत नाही. सर म्हणले का? म्हणले बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच गळणार आहे. म्हणून महिला मंडळ आज ज्ञानोबा आहे तुकोबा आहे पुढे एकच मागा. काय मागा? देई गुंडाचा जातीने लोक भेटा त्याचा त्याने लोकी जटा त्याचा त्याने लोकी जटा ऐसा पुत्र देई गुंडाचा जातीने लोकी झंडा जातीने लोकी झंडा जातीने लोकी झंडा हे ऐसे पुत्र देई गुंडा जातीने लोकी भेटा जातीने लोकी भेटा जातीने लोकी ऐसा भेटा पुत्र देई गुंडा जातीने लोकी झंडा जातीने लोकी झंडा जातीने लोकी झंडा ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. महिला म्हणतात तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. आणि तुकोबारे म्हणतात देवा आता येतो बरं का देवा येतो बरं का देवा. अरे पाऊल टाकतात गावाकडे आणि बघतात देवाकडे. आणि देव म्हणतात तुकोबारे आज तेव्हापासून पाऊल टाकता गावाकडे आणि बघता माझ्याकडे. नेमकं चाललं तरी काय? मग हे ज्योतगुरु तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा जीवा केव्हा भेटशी केशवा. आता केव्हा भेटशी केव्हा भेटेशी आता भेटलोच आहे ना. एकदा सर्वांनी हातोरी करा. महिला मंडळ पुरुष मंडळी हातवर हातवर. हॅलो. टाकडी फुलपाट आणि दोनगाव सन्माननीय सदस्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. टाकडीकर ग्रामस्थ, फुलपाटकर ग्रामस्थ आणि दोनगाव बुद्रुक ग्रामस्थ आणि प्रशांत भाऊ बिचवे. हातवर हातवर. ज्यांचे ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतील. आणि ऐका, जे स्टेजवर येत आहेत त्यांना विनंती, पाया पडायच्या भानगडीत पडायचं नाही. 2 मिनिटाच्यात हार टाकायचा आणि पटकन बाजूला व्हायचं. म्हणजे ना. हॅलो हॅलो. प्रशांत भाऊ बिचवे, प्रशांत दादा बिचवे. हॅलो हातवर हातवर. विठोबार कोमाई हातवर हातवर. एक हातवर. विठोबार कुमारी विठोबार कुमारी
कालच्या दिलेल्या सूचनांचं पालन झालं पाहिजे. आपल्याला विनंती, खाली बसा. ठो माई ठो माई हरी जय हरी जय चला 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 लवकर. हातवर हॅलो छोटस खाली बसा, खाली बसा, मागचे जाऊ नका, खाली बसा. नाही ते मागचे खाली बसा बरं. काल पण सूचना दिलेल्या इथं उठू नका कोणी. जे उठतील ते उद्या दिसणार नाही. ते कार्यक्रम होणार तुमचा. हातोरी करा, नामचिंतन करा. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी टाळे वाजवणे सन्मान. ते मच्छवा अण्णा कुठे येतो? वा वा, एकदा त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळे वाजवा. असं असं दिल खुश माणूस आहे बा. असं तुम्ही याच गावचे का? वजनदारेच आहेत, बाडीन फिडे असं.
चष्मान बिस्मा ए म्हणून आई वडिलांची सेवा करा. 4-5 मिनिटं घेतो आणि उरकून टाकू. वेळ खूप झालेला आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि तर कीर्तना सुना आलेत का? सुना आलेत का? सुना बोलत चला. सुना आलेत का? आई सुना. हां थोडे कान खोल के सुना. आणि थोडं सासूबाईला आई म्हणा. आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडफोडाचं थोडं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी हिचा बाप तसा. साडीत दिलं पिसच राहिला. अरे काय एवढी भिकार आहेत का आपण? तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 लक्ष्मीच माझ्या सुनाला तोडच नाही. मग सुनबाईला घे चहाच घेऊन येणार. आत्याबाई चहा. अहो जग लई येड आहे. फक्त गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करील. सुना म्हातारी आजी म्हातारी बी लई काम करील. सुना तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. आणि म्हातारी काय म्हणते सासूबाई सुनबाई येण्याच्या आधी माझ्या डोळे देखत सुनबाईला आणायचे. डोळे देखत आण बाई आण. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. मग जानेवारी मध्ये सून आली का मे मध्ये त्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. आणि सुना आत्ता घरी गेला सासूबाईला आई म्हणा. काय काम असलं ना आई तुम्ही माझी आत्याबाई नाही धरू का तुमचं म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय. सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं. सुंदर संसार करतं. मला बी आई म्हणतं. आणि तू कशाला चपात्या करते? हो की बाजूला मी आहे की ओके. मग जाम झाले म्हातारी चपात्या करू करू जाम. सुनबाई टी व्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडं टी व्हीला मालिका लागली तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला बाई तुझा? इकडं म्हातारी धुरण इकडून म्हातारी म्हणते रागीर झाला या. म्हणून हसलंच पाहिजे. आता त्या कीर्तनात महिला मंडळ हसलेत ना हे सज्जे नाही. पुरुष हसले नाहीत ना लपड आहे. हसलं पाहिजे. हसलं पाहिजे. काही माणसं हसत नाही. हसलं पाहिजे. अहो लहानपण गेलं खोड्या करण्यात. तरुण पण गेला सासरवाडीचं कल्याण करण्यात. मग जगवतो का वान म्हातारेपणी पण ना खाटावर 80ला. मग यमांना तू साध्या अवलादीचा नाही. तुला शनी अमावस्याशिवाय नेता येत नाही. मग पाहुणे मंडळी आले. मग पाहुण्याकडेच पाहतो. मग पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले दूध. पाहुणे म्हणले थोडी देशी 90. पाहुणे म्हणले थोडा आजच्या सारखा आंब्याचा रस. आपली माणसं चांगलं खात नाही. हसत जा. काही माणसात हसण्यानं हॅटॅक येतो. हॅटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. हॅटॅक हा रोग नाही. हसणं हा रोग नाही. हसत जा. आणि जे हसत नाही ना पांडुरंग परमात्मा लई भारी काटा काढतो. जेवायला बसला आणि चमक निघली 1 लाख 2 लाख मग मागचं लाख 9 लाख. हसत जा हसत जा. काय म्हणतात ते? 2 कॉपी पितात का ते? जमलं मग आता कल्याण. विधायला विधायला
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले तसे आज जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटीलजी यांनी साहेबांनी आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री त्यांना ते मंत्री आहेत अय मंत्री आपल्याला एकच अंडरपॅन्ट आहे मंत्री आपलं जीवन गेलं ह्याला घासावं लागत आहे कोणती पण पदवी मिळण्यासाठी मंत्री आहेत ते पालकमंत्री आणि त्यांचे सुपुत्र आपले प्रतापराव पाटील नावाचं प्रताप आहे प्रताप किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा काल परवा माझा मित्र दुसऱ्या राज्यात जाऊन आला आणि तो म्हणला महाराज मी दुसऱ्या राज्यात जाऊन त्या राजांचे किल्ले पाहिले म्हणला कुठं त्यांचा बुरुज काही चांगला म्हणला आपल्या राजांचा कुठं बुरुजच कोसळला आहे भिंतच कोसळली काय त्यांचे किल्ले म्हणला मी म्हणलं येड्या आणि त्या राजांनी स्वतःसाठी महाल बांधला म्हणलं येड्या त्या बाहेरच्या राजांनी स्वतःसाठी महाल बांधला त्या महाला दिवसा बाया नाचवल्या पण माझ्या राजांनी दिवसा सुद्धा बाया वाचवल्या अरे म्हणूनच अख्खा महाराष्ट्र म्हणतोय इको द्या माझ्या राजाचं नाव गाजतय हो गड किल्ल्यांच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजतय हो गड किल्ल्यांच्या दगडावर हो आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर अरे जात पातना धर्म पाहिला सगळा माणुसकी अरे पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयात माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केलंय तलवारीच्या झालेवर तलवारीच्या धारेवर हे त्यासाठी प्राण झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर हे प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजतय दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गड दगडावर गड किल्ल्याच्या गड किल्ल्यांच्या दगडावर गड किल्ल्यांच्या दगडावर ए वा 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 प्रतापराव पाटील म्हणजे त्यांच्या अंगात सर्वच कला आहे राजकारण वारकरी संप्रदाय नाचणं पण आहे अहो या असे पालकमंत्री म्हणजे त्या पालकमंत्रीचे सुपुत्र असे नाचतात आणि तुम्ही दारू पिऊन डीजे पुढं नाचता का तुम्हाला अशी लाज लज्जा काय वाटत नाही का आपण वाया गेलो का काय अहो कुत्र्याला किंमत आहे पण तुम्हाला किंमत नाही कुत्र्याला 2 टाइम भाकरी आहेत पण माय बापाला भाकरी नाही कुत्र हिंडत कुत्र्यासोबत काही लोक त्या तो कुत्र्या संग हिंडतो त्याला जोडीदार नाही तुम्हाला काही लोक म्हणतात तो बायको मोकळी सोडत नाही विश्वास नाही ना आणि या पाटलाची रीत आहे गुलाबराव पाटील आणि मराठ्याची एक रीत आहे वाघ आणि मराठे
वाघ आणि मराठे उग कधी कोणाच्या नादी लागत नाही. वाघ आणि मराठे उग कधी कोणाच्या नादी लागत नाही. आणि आमच्या नादाला कोणी लागलं तर आम्ही टरा टरा फाडल्याशिवाय सोडत नाही. हे मराठीची रीत आहे. पहिला आपण मुजरा, नाही ऐकलं ना तलवारच उभाच कापला. हे छत्रपतींची रीत आहे. आया बहिण्यावर गोगाईवर कधी वार करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 385 वर्षाखाली सांगितलंय. आणि तशी आता वेळ खूप झालेला आहे. उरकायचं ना गजानन महाराज, चालू दे. आता कोणाकोणाचं म्हणणे महाराज कीर्तन वाढवा, हातोरी करा म्हणजे मला असं कळलं थोडं. ए वाढून द्या. ए आणि कशी होती जिजाऊ माता, ज्यांनी छत्रपतींना जन्म दिला. ऐका जिजाऊ माताची कथा. अरे जीवनामध्ये कितीतरी सोसव लागले बेटा. छत्रपतींना तत्वान दिली ज्ञानेश्वरी आणि गाथा, त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि कशी होती जिजाऊ माता, माझी जाऊने हो ना, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. नाही काय नाही, पण बॉडी आहे ना, कोण नादी लागते तसल्यांच्या. ए पवाडा घ्यायचा का पवाडा छत्रपतींचा. ए
32 कोकडा फाडला होता कोणी? प्रतापगडच्या पायथ्याशी. नावातच साहेबांच्या प्रताप आहे. फाडला होता, कर्रा 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 फाडला होता. आणि काय शेवते थाप आशा वागिनीचा देव छावा आशा वागिनीचा देव छावा आशा वागिनीचा देव छावा गणी म्हणला घेताची दवा डोक्यात गणी मी दवा बेटीचा गण सांगावा भेटीचा गर्भ सांगावा, पिता गंगाय सामा अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याशी नक्षीदार शामीना उभारला. नक्षीदार शामीना केला खान डौलत डुलत आला. नक्षीदार शामीना केला, खान डौलत डुलत आला. क्या बात है. आणि अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी आला. शामीना झाला अफजल खान आणि प्रतापगडच्या पायथ्याशी भगव्या झेंडाचा शिपाई म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजे शामीनात आले आणि अफजल खान म्हणतो आओ शिवाजी हमारे गळे लग जाओ. खानानं हात पुढे गेले आणि माझ्या राजानं खानाला आलिंगन दिले. तेवढ्या मात्र खानानं दगा केला. खानदा विमान नेला खानदा विमान नेला कटारीचा वार त्यानं केला शिलकत्तर होता अंगाला. तारीचा वार त्याला गेला, तिलकंद होता अंगाला. मग राजे सावध झाले. मग राजाने काय केलं? वाघाला कात वारा केला बोटामध्ये चाकू खूप पसरला तर ढाला मला बोटाला जिराजी 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 छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर नाद करायचं नाही नंदूभाऊचा. आणि नंदूभाऊची ते साथीदार आहेत त्यांचे मित्र परिवार म्हणजे असं सर्वजण एकच आहे. पण नंदूभाऊ म्हणजे कुठे गेले? कॉल असल्यामुळे बाहेर गेले असतील. माय सिस्टम आहे या महाराष्ट्रात टॉप 10 ची माय सिस्टम म्हणजे आपल्या नंदूदादाची. किती बटणं असतील त्यांना काही अंतच नाही. कोणतं फिरवायचं ज्याचं ज्ञान ज्याचं क्षेत्र आहे त्या तर आम्हाला त्याच्यातलं कळत नाही. त्यांना ह्याच्यातलं काही हां दोन्ही पण आहेत. असं दोन्ही पण असलं पाहिजे. विठाल विठाल बस ना आता उरकायचं ना. अजून म्हणतेच का ऊर नाही तशी आता वेळ खूप झाले. थाप चुकली माय बाळ उरू पाय तसे झाले माझ्या जीवा केव्हा बेटे शिके शिवा जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा बेटे शिके शिवा ज्ञानेश्वर. बस बसा बसा खाली बसा बसा खाली बसा. उठू नका उठू नका. आपल्या उत्सवातील आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकार माऊली महाराज जाऊरकर यांनी गोड सुंदर कीर्तन या ठिकाणी केलंय. आतापर्यंत फक्त ऐकलं होतं छोटा बम बडा धमाका कसा असतो तो आज ऐकला. अत्यंत गोड. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराज तुम्ही म्हणा नको म्हणा पुन्हा येऊ पण आम्ही पुन्हा आणू बरं का. अत्यंत गोड कीर्तन महाराजांनी केलं. महाराजांचे खूप खूप आभार. फक्त एकच चिंता आहे आता प्रताप भाऊ उद्या
25 बाया जरी वाढल्या तरी बसवायच्या कुठे, हे फार मोठं संकट आहे बरं का. पण कितीही वाढू द्या, आमचा GPS मित्र परिवार ती व्यवस्था करणार आहे. म्हणून उद्याच्या सन्माननीय गावातले मानकरी आहेत दोनगाव बुद्रुक, रेल आणि लाडली. आज ज्यांच्याकडून संत भोजन होतं प्रशांत भाऊ बिचवे. उद्याचे कार्यक्रम सकाळी काकडा आरती, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री ठीक 9 ते 11 परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय अमृतदासजी महाराज जोशी यांचं भव्य कीर्तन होईल. सुंदर त्या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्याय सर्वांना विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय. काय 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 दोनगाव बुद्रुक, दोनगाव खुर्द, रेल आणि लाडली या गावचे सन्माननीय सदस्य आहेत. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय